नमस्कार मंडळी, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की पार्थ आणि काव्या आता नगरसेवकाच्या ऑफिसमध्ये आलेले असतात आणि ते कशाप्रकारे लोकांशी उद्धटपणे बोलतात, त्याची मदत करत नाही, त्याच्या विरोधात त्यांनी पुरावे आता गोळा केलेले आहेत. तर तो नगरसेवकही सांगतो की जर माझ्या विरोधात काही केलं तर माझ्यासारखं वाईट कोणीच नसेल. म्हणजेच मित्रांनो, आपल्याला असं बघायला मिळणार आहे की काव्याने आता नगरसेवकसोबत थेट दुश्मनी केलेली आहे. त्यानंतर हे दोघेही आता पुरावे घेऊन पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात तक्रार करायला येतात. पण तो नगरसेवक एवढा हुशार असतो की त्याने काव्याच्या मोबाईलमधून अगोदरच तो व्हिडिओ डिलीट केलेला आहे. त्यामुळे पोलीस स्टेशनला गेल्यावर आता काव्याकडे कोणताही पुरावा नसतो. त्यानंतर तो नगरसेवक पुन्हा काव्याला फोन करून धमकावू लागतो की माझ्या नादाला लागू नकोस, तू प्रेग्नेंट आहेस तर आराम कर आणि या सगळ्या भानगडीत पडू नकोस. तर मित्रांनो, काव्याचे हे धाडस आणि लोकांना मिळवून देणारा न्याय तिच्यावरच उलटणार का, हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे. पोलीससुद्धा आता काव्याच्या विरोधात असतात, तेही काही मदत करत नाहीत आणि या उलट पोलीसच त्यांना फोन करून सांगतो की या दोघांच्या आपल्याला काहीतरी करावं लागेल, काव्याच्या कायमचा बंदोबस्त करावा लागेल. तर असं काही आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.